जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर भाकरीस याजू खाईल ना त्या कधी भूक लागेल भाकरीस याजू खाईल ना त्या कधी भूक लागेल श्रद्धा जो मज घरी ठेवील ना त्या कधी दान लागेल आजच्या म्हणण्याकरिता निवडलेला शास्त्र भाग स्तोत्रसंहिता 117 1 आणि 2 ही वचने. स्तोत्रसंहिता 117 1 आणि 2 ही वचने. आहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, आहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा, कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशूच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत पवित्र शास्त्र स्तोत्रसंहिता 117 1 ते 2 ही वचने. देवाची दया परमेश्वराची दया आम्हावरती विपुल झालेली आहे. खरोखर प्रियांनो, आम्हावरती विपुल दया करणारा आमचा देव आणि त्याचं सत्य जे आहे सनातन आहे. देवाचं सत्य सनातन आहे. त्याने आम्हावरती विपुल अशी दया केली. प्रवेश ख्रिस्ताला आम्हासाठी या भूतलावरती देऊन. प्रियांनो, प्रवेश ख्रिस्त आम्हासाठी या भूतलावरती जन्मास आला. कुवारी मरियेची उदरी देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भरूप राहिला. होय प्रियांनो, पवित्र शास्त्र शिकवता प्रवेश ख्रिस्ताला गायीच्या गव्हाणीमध्ये गोठ्यामध्ये जन्म घ्यावा लागलेला आहे. प्रियांनो, देव आम्हासाठी किती आणि किती सुंदर चांगली योजना करणारा देव आहे. प्रवेश ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा जिवंत तारणार देव आम्हासाठी देऊन त्याने आमच्यासाठी स्वर्गीय राज्य ओपन केलेलं आहे, उघडलेलं आहे. मग आम्ही आज आमच्या देवाने केलेल्या दयेनुसार आम्ही त्याचे उपकार मांडण्यासाठी, त्याचे उपकार स्मरण करण्यासाठी पुढे येत आहोत का? काय आम्ही विचार करत आहोत का की आमच्या देवाने आम्हावर किती मोठे उपकार केलेले आहेत? खरं प्रियानो, त्याची दया आम्हावरती विपुल अशी झालेली आहे. म्हणून आम्ही सर्वजण या विपुल दयेमध्ये स्वतःला सामावून घेऊन देव येशू ख्रिस्त आमचा येईपर्यंत या भूतलामध्ये आत्मिक आम्ही श्रम करावे, देवाचं राज्य वाढवावं, स्वतः स्थिर राहावं
आणि प्रभूचं गौरव करावं. देवा, या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देवा. आपण प्रार्थना करूया. देवा, तू आम्हावरती विपुल दया केली. तुझं सत्य सनातन आहे देवा, तेच आम्ही स्वीकारावं. प्रत्येक ऐकणाऱ्याने तुझ्या वचनावर विश्वास ठेवावा आणि देवा, तुझी विपुल जी दया झाली त्याचे वाटेकरी व्हावं. होय देवा, तूच महान आहे, सर्व समर्थ देव आहे, परिस्थिती पालटवणार प्रभुत्व आहे. आमचे हाल होऊ देत नाही, तर आम्हाला नवं जीवन मिळण्यासाठी स्वतःला अर्पण करणारा देव तू आहे. प्रवेश तू आम्हावरती प्रीती केली. होय देवा, तू स्वतः आम्हावरती प्रीती केली. आमच्या अपराधातून तू आम्हाला सोडवलं. देवा, आम्ही सर्व लोक तुझ्या चरणी येतो. प्रत्येकाचा ताबा घे. जगातल्या इतर सर्व गोष्टीपासून आम्ही आमचं मन काढून तुझ्याकडे लावं, कारण देवा, तो आमचा जिवंत देव आहे. स्वर्गीय राज्यात आम्हाला घेऊन जाणार प्रभू आहे. ऐकणारे प्रत्येक लहान थोर मोठे बहीण भाऊ यांना स्पर्श कर. तुझी दया सनातन आहे हे त्यांनी स्वीकारावं, ओळखावं आणि देवा, तुझ्या विपुल दयेनुसार तुला शरण येऊन देवा तुझं गौरव करावं. असं घडून आण. धन्यवाद देतो देवा, तुमची प्रार्थना ऐकली. प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या नावात केली आहे, म्हणून ते दे बाप्पा. आमेन. वसतो मी त्या हृदयी, जो येई मज पाशी. वसतो मी त्या हृदयी, पावन त्या करुणी. स्वर्गीय सुख देई. स्वर्गीय भाकर मी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.